कठीण काम ठरायचे आता. म्हणजे भर दिवसा जर दरोडा पडते तुमच्या ढाब्यावर म्हणजे लयच झालणार आहे. म्हणजे आता काय काय नेलं काय काय म्हणलं. हो म्हणजे काय काय नुकसान आहे. नुकसान म्हणजे बा सांगासारखं नाही आता. हो तुम्ही चला ना, तुम्ही पहा. हो काय तुमच्या लक्ष देईन. खुर्च्या टेबल फर्निचर सगळं बिलकुल हे बा जे सापडलं ते लांबवलं द्यायनं. हो नाही बा मिठाच्या पुड्या चटणीच्या पुड्या ते काय लसणाचं ते कट्ट कांद्याचे कट्टे बिलकुल जे सापडलं ते नेलं. हो मला तर वाटतं एखादा ट्रक लावला आणि बिलकुल सगळं भरून नेलं. हो आता काय सांगा तुम्हाला. आता आम्ही बसलो तिकडे आषाढी एकादशीचा उपास. संध्याकाळच्या पायरी मी म्हणलं चला बा दिवाबत्ती करायला. हो तर इथे येऊन पाहतो तर सगळं आमचे दार उघडे सगळे ते गेट फेट सगळे उघडे. सगळं सामान नेलेलं. हो ना मिस्तर मला तर चक्कर याची पाहिजे होती पण मी आणला काय करा आता. हो ना आमच्या माणसाने कोण नेहमी एकटाच. अच्छा म्हणजे आज ढाबा बंद होता तुमचा नाही का. संध्याकाळी समजा अगरबत्ती लावासाठी आले होते तुम्ही नाही का. आता कसं मिळालं आता आज सुट्टी होती. काल आम्ही कसं झालं शनिवार होता आमचा तसा धाब्याचा दिवस शनिवार बंदचा आहे. पण आम्ही कसं शनिवारी चालू ठेवलं की आता रविवारी आता येरी आषाढी एकादशी आहे काही कटत नाही खपत नाही. म्हणून मग कसं बंद ठेवलं. तर म्हणून मी संध्याकाळी दिवाबत्ती करायला आलो. पाहतो हे सगळं कमाला दिसलं मला असं झालं म्हणून बिलकुल सफाच केला त्यानं. पुरं धाब्यावरचं पुरं सामान मोठा असा बिलकुल मला 16 चक्का लावला आणि पुरं सफा करून नेला तिथं. म्हणजे काल समजा तुमचा ढाबा चालू होता नाही का. आज रविवारी बंद होता समजा. बरं तुम्ही आले संध्याकाळच्या पायरी. बरं तर मग कॅमेरे गिमेरे आहेत का कॅमेरे. त्याच्यात समजून आपल्याला काय प्रकरण तो. पहिले ते मी आलं पाहून घ्या आता काय काय नाही कबाळात. हे बा सांगतो तुम्हाला शनिवारी संध्याकाळपर्यंत पूर्ण फुटेज आहे त्याच्या. रविवारी सकाळी बिलकुल 7:30 वाजता बिलकुल ते त्यानं व्हायरस कापले वाटते बहुतेक. पुढचं काहीच नाही दिसून राहिलं. पुरं बिलकुल बंद. कॅमेरे फॅमेरे सगळं DVR बंद. बरोबर आहे. म्हणजे आजचीच घटना आहे नाही का. म्हणजे आज रविवार बरोबर आहे 6 तारखेला आज सकाळी 7:30 त्यानं काटलं. त्याच्या अगोदरचं फुटेज उपलब्ध आहे नाही का. तेच तर म्हणलं शनिवारपर्यंतचे सगळे फुटेज आहे रात्रीपर्यंतचे. हो एक तर आम्ही 4ला धाबा बंद केला शनिवारी. 4 वाजता बंद केला चालले गेलो. काही गिरायकी नव्हती तर काय आलेच काय 10-15 लोक आले होते त्या दिवशी. लोकांना वाटतं शनिवारी धाबा बंद आहे कोणी काय आले नव्हते पण मोजके आले होते. बरं ठीक आहे. तर हे बा आपल्याला काय करावं लागन ते फुटेज पाहा लागन. हो DVR आणला का तुम्ही सोबत का चालता. मग आता हॉटेलमध्ये जा लागन आपल्याला पंचनामा हे ते सगळं करावं लागन. हो ना ते तर आहेच म्हणा पण मी DVR आणला मला सोबत ते. हो डाटा सेवर आहे की नाही. हो आणलेला आहे. जर पाहिजे तर पाहून घ्या तुम्ही तुमच्या इथं असं व्यवस्था तर. बस झालं कामच झालं. मग आपल्या शनिवारपर्यंत जरी फुटेज असलं हो तरी आपल्याला कसं आहे त्याचा फायदा होऊ शकते. हो कारण की शनिवारी कोण ढाब्यावर आले बा. त्याच्याहून आपल्याला कसं अंदाज पकडता येईल की बा यायची काय रणनीती आहे कोण आलं काय आलं. त्याच्याहून आपल्याला काहीतरी पुढचा काहीतरी दिशा दिसल. तर आता लवकर तुम्ही ते DVR आणा आणि पाहून घेऊ आपण. म्हणजे समजायला मार्ग लागन. हे बाय इथं पाहिजे हे बा हे दिसून राहिले तर. हे शिवला टोय कुठे दिसून राहिला नाही का. तुमच्याच गावचे आहेत नाही. हो ना आमच्याच गावची मंडळी ते बाबा पुरी चुकडत काय बा. हे बा ते शिवलाची टोयकोटे कंदीलबुडा ते आपले ते चटारने दोन ते बबनराव ते आपलं काशीनाथराव ते आपले मुंशीराम भाऊ इतके जण दिसून राहिले सध्या. म्हणलं कसं चर्चा करून राहिले पण गंभीर दिसून राहिले ते नाही का. पहा ना कुणाला तरी फोनही लावला त्यानं. पहा फोन लावला का त्याही नाही. हो काय आहे काय नाही तर पहा आता पुढे काय झालं आता. हे बा ते आला वाटते आलूपोंगे आला. हो आलू पण आला. हो त्याला काहीतरी हो आता काय बोललो काय माहिती. मी तर आलो होतो काल धाब्या. पापा त्याची काहीतरी चर्चा झाली इथं नाही का. आता पुढे काय ते पा. बापरे खतरनाक काम राजा इथं आले का हे. पहा म्हणलं चाचा भतीजा यायला किती पाहून राहिलो आम्ही. बापरे यायने गेम केला राजा हे. हो काय हे तुमचे जे रामपूरची मंडळी दिसून राहिली का नाही हे जवळ बसलेली आहे. हो काहीतरी यायचं संधान बांधलेलं आहे यायनं. 100% काहीतरी म्हणजे अंडरून हात आहे बाबा. हो म्हणजे हे काही एकट्याचं काम नाही. पुरी टीम दिसून राहिली मला याच्यात. साहेब बाबा तुम्ही म्हणता ना तेच बरोबर आहे. हे जे आमच्या गावचे जे 5 जण आहेत का नाही 1 नंबरची चॅप्टर आहे ते. शिवला टोयकोटे सगळ्याचा बॉस आहे आणि हे बाकीचे 4 अटारणी यायनं बरोबर काहीतरी कांड करेल दिसते मला ना. चाचा भतीच्याला फोन करून बोलावलं. फोन केला पण त्याने 1-2 खेप फोन केले दिसून राहिले आपल्याला फुटेजमध्ये. पाहता हे बिल देऊ राहिले. हो यायनं काहीतरी बिल दिलं आणि आता हे बहुतेक निघायच्या फिक्रीत आहे. हो पाहता हे दोघं सटकले. हो पहिले चाचा भतीजा सटकले आता हे दोघं सटकले. आता राहिले 3. तिंका हे आलेत ना. हे बाई तिघे आलेत. हे सटकलेत आहे. पापा हे यायने आता काहीतरी इथं वार्तालाप केला आणि हे आता जायच्या तयारीत आहे. तुमचे 2 माणसं पहा म्हणला. 2 माणसं आणि 1 आलूपोंगा. 3 जण संपर्कात आहे यायच्या. बहुतेक यायचं बी काही सांगता येत नाही. यायचं हात असू शकते याच्यात. पाहू ना आता हे सगळ्याची बिलकुल खोल फिटिंग करावं लागते. हे यायचंच काम आहे. इतके जण जेवढे धाब्यात आहे तुम्हाला लक्ष्मणराव तुम्ही आले नव्हते आहे ना. मी आलोच नाही ना. मला काही येऊ नका म्हणे. काय फक्त साफसफाई करतो म्हणे. काही भांडे गिंडे घासणं हे ते चालले जातो म्हणे आम्ही 4 वाजता. काहीतरी बचाला येरी उद्या सुट्टी आहे तर मग यायनं असं मला वाटतं बहुतेक काहीतरी कांड करेल दिसते मला नाही का. पण आमचं आलूपोंगे हे ते अशी माणसं नाही राजो. नाही हे बा तुम्ही भरोशाचा विशेष नका करू. कोण कसं आहे हे सांगताच येत नाही. हो नसं नाही म्हणा ते त्याच्यात. पण हे बाकीचे जे गँग दिसून राहिली शिवला टोयकोटे म्हणता तुम्ही हे ते हे कसे जरासे फेमस आहेत ना अशा कामात. मग तेच म्हणलं मला वाटतं बहुतेक यायचंच काहीतरी कांड राजा साहेब. आता काय करायचं मग कसं करायचं म्हणलं. बस हे बा मी काय म्हणतो पांडे साहेब. हो यायला उचला लागते मला सगळ्याला. रातोरात उचला लागते आपल्याला. अजिबात माहीत पडू नका देऊ. लक्ष्मण भाऊ तुम्ही अजिबात कोणाला सांगू नका. आम्ही सगळ्याला उचलणार आहोत. हो सगळे जमा करतो बिलकुल. हे बा सगळं फुटणार आहे. हो हे काय झालं यायनं पूर्ण एकत्रितपणे नियोजन केलं. ट्रक बोलावला भर दिवसात यायनं माल भरला आणि चालले गेले. हो काय यायचं शनिवारीच नियोजन झालं होतं 100%.
बरं बरं झालं, कामच झालं आता. आता काय करू आपण, 10-11 वाजता बरोबर ढाळ टाकू गावात. हे कोण कोण आहे हे सगळ्याची नावं लिहून घेऊ. लक्ष्मणराव नावं लिहून द्या. सगळ्याच्या घरी आम्ही ढाळा टाकतो आणि यायला जमा करतो. बाकी पाहू पुढे. चला, ओके. बरं विचारतो ना काय तो काय म्हणजे. एक मिनिट आलोच मी. आलोच आज तर काहीच नाही झालं गावात. नाही पोलीस कशी काय काही समजायला मार्ग नाही का. कोणाला उचलते म्हणा. बोला साहेब म्हणलं काय होतं. सीताराम बारकुजी पवार. पाहिलं का घर पाहायला जायचं. आहे का गावात दिसत नाही. माबुड्याच ना माबुड्याला उचलते का मग आम्ही. हो आपलं कोण म्हणलं काय नाव काय म्हणलं. सीताराम बारकुजी पवार. ऐकत नाही का. हो ना ओळखतो. आता कसं सांगा मी त्याचा पोरगा बाबा नाही का. नाही तर मलाच नाही आता पकडून काय म्हणते काय नाही. आता प्रकरण काही समजायला मार्ग नाही. इथंच आहे ना समोर गेलं की तुम्हाला बैलगाडी दिसते लावलेली आडवी रस्त्यात जराशी. तिथून गेलं खंबा इलेक्ट्रिकचा आणि त्याच्या बाजूला मंदिर आहे. मंदिराच्या पुढे गेलं की तिथं आपलं एक ते बोर्ड लावलेला आहे पेपर एजन्सीचं. झालं मग तिथंच आहे भानदास पेपर एजन्सी. बस तेवढं वाचलं की तेच घर आहे. अच्छा म्हणजे पेपर एजन्सी नाही का. बरोबर हो असं हो ऐकलेलं आहे. पाहिलेलं आहे बुडा ते बोलते. बरं ठीक आहे काय हरकत नाही. धन्यवाद. समोर गेलं की ते बोर्ड आहे रे का. बरं ठीक आहे बस झालं उचलतोच त्याला आता. काय आहे का गावात आहे म्हणते का. गावात आहे का ते व्यक्ती माणूस घरी आहे का विचारा त्याला. घरी आहे का ते. पवार घरी आहेत का म्हणलं. अरे आपलं घरी आहेत का ते. घरी दिसले का तुम्ही गावात असाल ना तुम्ही. आहेत का मला गावात. अरे आता काय सांगा आता. काय गावात नाही लारे दिसले होते. दिसले का लारे. दिसल्यासारखं नाही झालं का. आपल्याला काही माहित नाही. मी कसं वारत होतो ना दिवसभर. मी आता कमांडर घेऊन होतो. आपल्याला काही माहित नाही बा. काही कल्पना नाही बा गावात आहे का नाही माहित नाही आपल्याला. सांगा म्हणजे गावात नाही असून माहित नाही कोण गावात आहे काय आहे काय करते गावात नाही बा. जाऊ दे चला म्हणलं. सांगा रे साहेब आपण पाहून घेऊ बरोबर. ते टाईम सांगा ना पट्टा. चला असं घरी जाते कुठे. चला विचार ना काय आहे काय म्हणा प्रकरण. विचार खरी नाही साहेब म्हणलं काय केलं काय म्हणत आहे ना. नाही आपलं ते सीतारामजी पवार ना. सांगा आता मग. आता सगळी स्टोरी सांगत बसतो मला. असं झालं. अरे तुम्ही तुमचे कामं करा आम्ही आमचे करतो. फक्त पत्ता सांगायचं काम करा तेवढं. चला साहेब चला. अरे भन्या काय कसं काय म्हणलं. तुझ्या घरी कशी काय झाली पोलीस लोक. काय आता काहीच नाही ना. बुधन काहीच नाही केलं ना. आज दिवसभर घरीच आहेत ना. आषाढी एकादशी असल्याच्या काही कुठं गेलेच नाही ना. आता काय झालं काय नेमकं काही समजायला मार्ग नाही. ते तर म्हणे उचलतोय म्हणे. असं आहे म्हणे ते. नाही म्हणजे उचलतो म्हणजे काऊन पण म्हणा. बरोबर आहे ना. बरोबर आहे 100% सांगतो. हे साहेब भाऊ बा कोणतरी कंप्लेंट केली होता बुड्याची. मग काय तर व्याजानं वाटते त्या बुडा 5 रुपये टक्क्यानं. मग आणि एक तर सावकारीचं लायसन बी नाही त्या बुड्यापाशी. 100% तेच प्रकरण दिसून राहिलं मला भाऊ. त्या बुड्याला आता लवकर फोन कर तू. त्या बुड्या म्हणा लपून जा म्हणा. उद्या मग काही करता येईल दुसरं पर्याय. आता जर हे बा गाडीतच टाकून देणार आहे 100%. अजून कोणीतरी खुशीनपणा केला नाही का. म्हणजे बा बिना सावकारी लायसनचं व्याजानं पैसे वाटते बा. अशी कोणीतरी कंप्लेंट दिली असेल नाही का. कोण म्हणजे आता काय सांगायचं काम आहे का. मग शिवलाल भाऊशिवाय दुसऱ्याच कोणाच काम आहे का ती. मग नाही झालं सही दिलं नसेल व्याजानं. बस दिली कंप्लेंट. मग 100% पाय तू तेच आहे प्रकरण. लवकर बुड्याला फोन ला. लवकर म्हणा लपून राहा म्हणा तुम्ही. उद्या पाहू मग काय करा ते माय बाबा सांगतो मी. काय आहे बा काय नाही समजतेस मग. बुड्याला फोन करा लागन तरी आता त्याला 5 मिनिटं लागतेच म्हणा. आपण दूरचा रस्ता सांगितला. ते बैलगाडी बाजून सारखं लागते मग पुढे जा लागते. 1-2 म्हणतात ती बैलबंडी आहे ते आहेतच ना. 5 मिनिटं लागतेच जायले. म्हणलं त्याला सांगता बुडेले ते डायऱ्या गिऱ्या कुठं काही लिहिलं असेल म्हणा. ते व्याजानं कोणाला दिले नावं गावं ते डायरी लपून ठेवा म्हणा कुठेही बी. नाही तर बस झालं ते का हाती लागली ना पुरंच गेलंच म्हणा. कामच गेलं तुझं. बापाले का ते तर वरीच असते बाबा. बरं 1 मिनिट. हो पाहतो मी फोन करतो पटकन सांगतो सगळं. म्हणते म्हणा पोरगा आता हो ना इतकी उशीर आता बाहेर थांबते काय करते. अरे बा कुठं आहे रे कुठं आहे म्हणलं. काय म्हणतो तू काय लावला फोन. बाबा मी काय म्हणतो ते ऐका पहिले तुम्ही ते पहिले तुमच्या व्याजाच्या लोकांना पैसे वाटले का नाही त्याची डायरी लपून ठेवा कुठेतरी. तुम्ही बी लपा. कारण की पोलीस आपल्या घराकडे येऊन राहिले. आता आम्हाला इथे विचारे मंदिरापासून गाडी गेली आता नेमकीच. हो 5 मिनिटात तिथे पोहोचते. काय केलं काय नाही ते काही समजायला मार्ग नाही. म्हणजे पोलीस आपल्या घराकडे येऊन राहिले का. असं काय म्हणे काय म्हणे काय ते. नाही ते एकमेकांसंग बोलत ते उचलत आहे म्हणे. म्हणून म्हणलं बा तुम्हाला उचलते का काय सांगा आता. काय केलं काय नेमकं तुम्ही काही असं काही केलं का तुम्ही 1-2 दिवसात काही. नाही आपण काय केलं कोण ते मानमोळीच्या घरी गेलो होतो फक्त ते दवाखान्यात भेट घ्यायला ती आपण घेतली नाही. आलू आणले बस झालं ना. आज तर आषाढी एकादशी आज तर कुठंच निघालं दिवसभर. मग तेच म्हणलं ना तुम्ही काहीच केलं नाही. मग आले कसे बा पोलीस. तर ते जे आहे की नाही आपला व्याजाचा धंदा करता तुम्ही. सावकारीचं लायसन नाही काही नाही. 5-10% लोकांना पैसे देतात. ते कोणतरी पीन मारली वाटते आपली. म्हणून ते तुम्हाला उचलायला आले असं मला वाटून राहिलं. तर आता लवकरात लवकर ते डायरी तुम्ही दोघे जण गायब व्हा तुम्ही आता. आता लोकांच्या अर्थाने आपण भागवतो हे लोक असे करते त्याच्या. बरोबर काही हरकत नाही. मी सांगतो येईल बरोबर काय करा त्या. येऊ राहिले का निघाले ना. 5 मिनिटात पोहोचते तिथे बिलकुल सांगतो तुम्हाला. सीतारामजी बाहेर आहे म्हटलं. सीतारामजी घरी आहेत का. बाबा रे ते तर धडकले राजा. बाबा रे जाय म्हणलं लवकर. मी लपवतो डायऱ्या गिऱ्या कुठं तरी. पाहतो बरोबर. जाय तू आराम म्हणा रमण जाय.
आहे का घरी कोणी आहे का नाही म्हणलं अंदर यायचं का हा कोणी आहे का नाही आवाज देऊन राहिला कोणी आली बाबा आली 2 मिनिटं थांबा म्हणलं लवकर डायरेक्ट गिर्या पटकन मोकळे व्हा तिकडे लपा म्हणलं कुठेतरी लपा जा लवकर. बरं मी काय म्हणतो काही विचारलं त्यानं घरी आहेत का बा आता म्हणा नाही म्हणा घरी नाहीत म्हणा पंढरपूरला गेलेत म्हणा ते कालच गेलेत म्हणा बस असं सांगून दे जाय तिकडे मग पाहते पुढचं पुढे. बरोबर सांगतो मी बरोबर हो चालली मी आलीच मी आली जा तुम्ही लवकर उठा लवकर उठा. म्हणून ना बाबा काय होतं बाबा साहेब काय झालं म्हणलं हा काय साठी आले आमच्या घरी. तर ते कसं आहे आपलं सीताराम जे आहेत ना त्याचंच घर आहे नाही. हो तेच आहे ना हो बोला ना काय होतं काम काय होतं. ते कसं तुम्हाला नाही सांगू शकत आम्ही काय काम आहे तर ते कसं आहे घरी आहेत का ते त्यांना बाहेर बोलवा मी त्यांच्याशी काय बोलायचं ते बोलतो मग हो कसं महत्त्वाचं काम आहे अर्जंटमध्ये लवकर बाहेर बोलवा. बाबा ते पंढरपूरला गेलेत ना हो कालच गेले हो काल गेले आज आता काय उद्या येतील वाटते असं वाटते ते उद्या संध्याकाळपर्यंत येतील आता घरी तर नाही बाबा ते. अच्छा बरं ठीक आहे बरं त्याचा नंबर आहे का फोन नंबर हो फोन लावा त्यांना मी बोलतो 1 मिनिट फोन लावा फोन. काय करा बाबा फोन काही नाही बा जा भुलले ते घरीच भुलला घरीच फोन आहे. नाही काहीतरी बुडी खोटी बोलतो वाटतं कडा नाही का नाही हे बा घरीच आहेत ते मला तुमच्या बोलण्यावर लक्ष देऊ राहिलं जरा नक्की सांगा तुम्ही खरं बोलून राहिला ना का खोटं बोलून राहिल्या. मी काय खोटी बोलणार आहो पण मला सांगा तरी काय केलं काय नाही. नाही तुम्हाला नाही सांगता येत ते सांगडे साहेब पाहून घ्या तुम्ही आतमध्ये जा थोडंसं कुठं आहेत का लपले गिपले पाहून घ्या लवकर. चला मला मावशी दाखवून देते घर आतमध्ये दाखवून दे चला. बाबा आता हे कुठं लपले कुठं नाही आता हो ना बरं चला बाबा हो चला काय आहे त्यांनी पाहिले हो चला काय आहेच का आमच्या घरी. इकडे तर नाही म्हणा त्या रूम मध्ये आहेत का म्हणलं तिकडे लपले तर नाही ना. बाबा सापडते वाटते आता सापडते आतमध्ये लपलेली बाबा घडोशी खाली असते आता. कोणी आहे का आतमध्ये आबाजी आहेत का लपलेला आहे का तुम्ही आहे का बाहेर रिंगा म्हणलं असतील तर. बाबा सापडे नाही वाटते पहा ना बाबा तुम्ही अजून पहा म्हणलं काही राहिलं असेल तर काही आपलं मी सांगून राहिले ते का खोटं बोलून राहिले का मी. पण आता तुम्ही खरं बोलता खोटं बोलता आता मी काय समजू शकतो का मला माझे जे सांगत ते काम करावं लागेल का नाही मग मला काही दिसलं नाही आतमध्ये पण असतील तर सांगून द्या लपले गिपले नाहीत ना पण. त्याला लिहून देऊ बाबा स्टॅम्पवर नाहीत म्हणून घरात पहा तुम्ही पहा ना मग अजून पहा एक टेप. बरोबर ठीक आहे ना पाहू द्या कुठं रोप येणार ते पाहून कुठं रोप येतील या लागणार असेल खुट्यावर समजलं ना ठीक आहे येतो मग. अरे बाबा रे जाय लवकर पाय ना ते कुठं गेले काय गेले तर जाय लवकर. अबे तुम्ही इथे होते का टीव्हीच्या मागे लपले होते का बाबा बरोबर पाय तुम्ही काय तर लपा तुम्ही लपूनच राहा अजून. साहेब नाही म्हणलं आतमध्ये नाही पाहिलं मी सगळं पाहिलं पण काही दिसले नाहीत बहुतेक गेले वाटते जे काही आजीबाई बोलते का ते बरोबर आहे वाटते. बरं ठीक आहे ना नंतर उचलू द्यायले त्याच्या खालचं दुसरं नंबरचं नाव कोणतं आहे. दुसरं आहे हे आपलं मुंशीराम धुटके मुंशीराम धुटके म्हणते बा. मुंशीराम धुटके नाही का बरं नाही आजीबाई म्हणलं मुंशीराम धुटके आपलं मुंशीराम धुटकेचं घर कुकडे आहे समजा. झाला आले आता आमचे भरले दिवसच भरले वाटते बाबा आता काही खरं नाही का हो ना त्याचे नावाला म्हणते आता आपलं मुंशीराम धुटके का आहे ना 2-3 घरं गेले की बस त्याचंच घर आहे विचारून घ्या कोणाले मुंशीराम धुटके मारुती धुटके असं विचारा. बरं ठीक आहे काही हरकत नाही हो चला म्हणलं सांगडे साहेब लवकर चला हो फटकन. बापरे गेले वाटते नाही का काय म्हणते ते काय म्हणलं. हो काय म्हणता काय सांगू तुम्हाला ते म्हणे मुंशीराम धुटकेचं घर कुठं आहे म्हणे मुंशीराम धुटकेच्या घरी गेले ते आता. बापरे मुंशीराम धुटके म्हणे का अरे बापा आपल्या दोघांचं नाव कसं काय आलं म्हणा आमचं म्हणा काय असं म्हणा काय कारण काय असं. भानू याला वाटते अरे भानू इकडे भानू इकडे लवकर. बाबा आता गेले म्हणलं पोलीस आपल्या घरापासून आम्ही लपूनच पोर आलो होतो काय काय नाही तर बरं झालं सापडले नाही काय म्हणते म्हणलं काय साठी आली ते. बाबा ते का तू म्हणे ते सावकारीचं नाही ते काही हो ते मला वाटते कसं आहे जरा प्रकरण जरा लय मोठं गंभीर आहे हो आपलं मुंशीराम धुटकेचं बी नाव विचारलं ना ते हो दोघांचंच नाव कसं काय बा. हा पण मग कसं काय दोघांचंच नाव कोण म्हटलं मग काय कारण काय. ते बाबा घबाड आपलं 30-30 लाखाचं दोघांना मुंशीराम म्या धडपवलेलं नाही का मग त्यानं वावर घेतलं माय आपल्या सोन्यात नाही आहे तर काही पैसे आहे मग आपल्या त्या गॅसमध्ये जमिनीत आपण फरशी खाली ठेवला आहे ना ते हो त्याचं तर काही सुगाव नसून लागला यायली म्हणून दोघांचं नाव घेऊन राहिलं ना ते. ते बरोबर आहे आता एकट्याचं जर नाव असतं तर मग आता कसं असलं असतं बा व्याजाचे पैसे वाटते बा हो तर आता हे म्हणल्यावर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे हो 100% त्याच्यासाठी आले वाटते बा. मग काय आता जाते का रे बा घबाड आपलं पण आता हे गॅसचा मोठा प्रश्न झाला आता हो त्याला तर वावर घेतलं पण ते काय आता माहिती कशी काय झाली यायला काही समजून नाही राहिलं मागचं उकरून निघालं वाटते बा. बाबा हे बा तुम्ही थांबूच नका तुम्ही लवकर घरी थांबूच नका लवकरात लवकर वावरात पया नाही तर कुठेतरी जा नाही तर अजून डबल येऊ शकते नाही तर इथं पोलिस डबल आले तर इथं पहारा बी देऊ शकते घराले. नाही ते तर होईनच म्हणा पण पहिले काय करावं लागं पहिले मुंशीरामले फोन करावं लागं हो नाही तर मुंशीराम जर हातात लागला तर मग झालं सगळंच गेलं काम आहे. आता मुंशीरामले फोन लावतो तुम्ही पहिले लवकर लपन तू हो 1 मिनिट. का हो काय फोन लावला काय म्हणता म्हणलं कधीला बुजी हो काय होतं काय उद्याचा दौरा आहे कुठं. कायचा दौरा कायचा काय कुठं जमा होतो काय सांगता येत नाही आपण हो म्हणलं लवकरात लवकर लप म्हणलं तू कुठं आहे तू सध्या. म्हणजे काय केलं बा मी काय दरोडा टाकला का चोऱ्या केल्या का काय केलं बा कुठं मी कोण लपू म्हणलं.
ते शावासारखा नको जाऊ ना तू. 30 लाख रुपये दडपलेन तो वावर घेतला ना घशात घातला ना तो. म्या बी समजा माझोडे 30 लाख आहे तर म्हणलं लेका पोलीस लोक आले ना घरी. पोलीस लोक आत्ता मा घरून गेले, मी लपलो होतो. हो तू लवकरात लवकर लप म्हणलं. तू नाव विचार येते. हो दोघातच बिलकुल काहीतरी आपला कार्यक्रम आहे म्हणलं. काही मजाक नका करू ना राजा. काऊन माणसाला बीपी वाढवता तुम्ही रातची राजा फालतूची? हा काय खरं सांगा ना. वा ते पोलीस गावात आले तरी मा पोट्याचा फोन आला मध्ये, सीताराम पवारचं घरी विचारे म्हणे. हो तर म्या म्हणलं बा बहुतेक म्या व्याजान पैसे वाटले. हो कोणी केली असेल बा, काळी केली असेल. हो तर मग नंतर लक्षात आलं की बा मुंशीराम धुटके कुठं आहे म्हणजे त्याचं घर कुठं आहे. हो तर मी तर लपलो होतो म्हणा. मा घरची सांगितलं की आता हे गेले म्हणजे तुमच्या घरी. हो तर लवकरात लवकर तू लप, आता 2 मिनिटात त्या घरी पोहोचते ते. बरोबर बरोबर ठीक आहे ना ठीक आहे ना. हो हो लपतो मी लपतो, काही हरकत नाही. म्हणलं हे पण हो ते जर गेले समजा वाचला तू कदाचित तर. हो तर म्हणलं लवकरात वावरात ये म्हणलं तू देवदाच्या खोपडीत. हो रातच्यान तिकडेच काढा लागते, नाही तर 100% म्हणलं कार्यक्रम फेल आहे आपला. येतो ना हो बरोबर येतो मी. हो फक्त आता हे माय काय संकट होते हे निपटू दे आता पहिल्या. हो ठीक आहे मारतील सांगतो मी. हो समय म्हणतो बरोबर. हो ठीक आहे ठेवतो मग. झाला आता आहे फक्त मलाच बोलत बसा तुम्ही. असं करू नको तसं करू नको. तुमचं काय लपाचे पिये काय पोलीस आले म्हणता. काय आहे काय म्हणलं काय केला कबाळ आता. आता काय तुला सांगू, आता सगळं जुनं उगावत बसू का मी. हे घबाड 30-30 लाखाचं सुकान जगूही नाही देऊ राहिलं. हो उकरलं वाटते बाई कोण होतं ते. हो ते फाईल ओपन केली का काय सांगा. आता पोलीस आले म्हणते. हो तर आता बहुतेक आपल्या इकडे येऊन राहिले म्हणते बा. आता काय तुमचे का नाही एक कबाडीच आहेत बा दोघांची बी. मग काय आता हे 30 लाखाच्या ना म्हणजे अंदर जायची पाहिजे दिसते मला. आता काय पोलीस लोक येऊन राहिले म्हणजे त्याच्या घरी येऊन गेले ना. ते आले म्हणते तिथं. बरं झालं ते भाण्याला दिसली गाडी म्हणून ते कसा सतर्क तरी झाला. हो ना. तू म्हणते की काय कबाडे करता. कबाडे काय आता आम्ही केले का ते. आता ते आम्हाला घबाड सापडलं तर आम्ही काय चोरायला गेलतो का. त्या याच्या इथं गलबतीचे ते कार्यक्रम होता तिथं आम्ही गेलो. तर मग तिथं ते त्या मंडपात ते उस्ती आण म्हणलं त्या संख्येले त्या मेट्रोवाल्याच्या घरची त्याच्या शेजाऱ्याच्या. तर ते मग त्या उस्तीत पैसे होते. मग आता आम्ही ते सारखे घेऊन आलो. मग आता तिथूनपासून मग हे स्टोरी वाढत गेली. मग आता त्याला आम्ही जबाबदार आहो का. आम्ही काय कबाडा केला ते. आमचं तकदीर आम्हाला सापडलं ते. पण आपण तरीच ते काय खुलासा केला असता कुठचं होय का होय पोलीस स्टेशनला जमा केलं असतं. आज हे दिवस आले असते का. आता तुम्हाला समजा नेलं तर काय राहिली आमची गावातनी. म्हणजे काय झालं का ते पैशासाठी सगळी गमावून आहे का नाही. माणसाले तुला माहित नाही का. एवढं मोठं घबाड जर सापडल्यावर कोणी देते कोणाले. असं वाटते आहे तर आपल्यापर्यंत आणलं ना आपण का वापस नेऊन देता. मग दळपाचा प्रयत्न केला पण ते काय दळपते का आता काय येते काय नाही आपल्यावर. आता बरं जाऊ दे जे झालं ते झालं. आता काही इथं काही आता टाइमपास करायला पुरत नाही. मी कुठं लपवतं सांग आता. तू तिकडे ओट्यावर जाय समाज जरासं प्रकरण. बरं हे पा तुम्ही असं करा, कणगीत लपा तुम्ही. ते गव्हाची कणगी आहे की नाही त्याच्या अंदर जाऊन लपा. आम्ही पाहतो काय तिथे. मी थांबते इथं, हे थांबते बाहेर. जा कणगीतलं बा. मी बाहेर थांबतो, नाही तर अंदर घुसायची ते तर बसा लागेल सगळं. जा लवकर जा पटकन. गाडीच टाकून नाही वाटते. बोला नमस्कार साहेब नमस्कार. तेच तर म्हणलं पांडे साहेब आहे नाही. अरे या ना चहा घे घेऊ म्हटलं. कुकडे आले होते. कुकडे होता म्हणलं दौरा. तुमच्या इकडेच आहे. हो आपलं मारुरा ढुटकी तुम्हीच नाही का. हो बरोबर ओळखतो तुम्हाला. आलं लक्षात आता. आणि आपलं तुमचे वडील मुंशीराम ढुटके नाही का. हो मुंशीराम धुटके. हो बोला ना काय होतं काय म्हणजे त्याच्याकडे काम आहे का. त्याच्या संगच काम आहे. बोला आणि त्याला बाहेर बोलवा. अरे बापरे सांगा आता किती पंचायत झाली. आजच गेले बाबा बहिणीची इथं. हो ना सकाळी बहिणीची तब्येत नव्हती बरोबर. मग कसं म्हणजे येतो म्हणजे जाऊन बा. आता कसं रविवार आहे म्हणजे येतो म्हणजे जाऊन घरी असते ते जवळ बा आहे ते. तर काहून काही काम होतं का महत्वाचं काही आहे का. फोन घेऊन लावू का मग द्यायला. अरे बापरे सांगा आता. म्हणजे हे नाही म्हणजे घरी. हो नाही फोनाचं राहू द्या तुम्ही. कोणतं गाव कुठं कोणत्या गावाला गेलेत ते. आता तसं चिरकुटायला जातो म्हणे. मग तिथून बहिणीले मग दवाखान्यात घेऊन जाईन म्हणे. हो बहुतेक आता यवतमाळला गेले का कुठं गेले काय सांगा का आले वापस. हो अजून मला फोन केल्यावर समजा मग. आता हे घरी नाही मग समजा नाही का. बरं ठीक आहे उद्या पोट यायचं काय. उद्या सकाळी येऊ आम्ही नंतर सांगू काय करायचं. हो जा तुम्ही आता आराम करा. आता बुड्याला फरारच करायला लावा लागते वाटते नाही का. 100% सांगून नाही राहिले. बरं नाही पण साहेब म्हणलं नेमकं कारण काय म्हणलं म्हणजे कायसाठी आले हे नाही समजून राहिलं आम्हाला. म्हणजे काय झालं काय काही केलं का गुन्हा त्यानं. आता सगळं आता प्रचार करत बसल्याचा जाहीर जगजाहीर. हो काय केलं काय नाही सगळं पहिले ते सापडू द्या. मग सगळं तेच सांगते तुम्हाला. समजतेस काय होते काय नाही तर. आता अंदर जायला पुरते नाही का. नाही तर मग अजून अंदर आले तर चहा पाणी हे तीन बस फालतू खोल फिटिंग व्हायची. फोन घेऊन वाजला गिजला. बरं ठीक आहे मग सर. हो करतो आराम मी. हो का बरं झालं आता फेल काम झालं आपलं. हो दोन्ही ठिकाणी आपली रेट टाकली पण दोघे सापडले नाही. आता मला वाटते नाही सांगले साहेब अजून किती जण आहेत मग किती राहिले पाहायचे. हे आता नेहमीचे आपले शिवलाल टोयगोटे आहे आणि आपलं बबनराव समजा हेमाळे आणि काशीनाथ गायबानी. हो हे साहेब मेन सूत्रधार हेच आहेत इथले. पाहून आता हे तिघं राहिले आता. झालं हेच आहेत ना. हे 5 जणांचाच कार्यक्रम आहे. यायनं बरोबर बिलकुल सांगतो ना पूर्ण नियोजनानं कार्यक्रम केलेला आहे. हो सांगतो तुम्हाला. फक्त आता तुम्ही एक काम करा. लवकरात लवकर गाडी काढा. शिवलाल टोयगोटे बबन हेमाळे आणि ते आपला काशीनाथ गैबानी तिघाले अरेस्ट करून गाडीत टाकून घेऊन जाऊ. आपोआप हे दोघं आपल्याला सापडतील मग. तसं करा मग नाही का. हो चला आता ते तरी आपण कोणाला खबर केली नाही तरी लगाचे पाच फरार झाले ते. म्हणजे यायला बहुतेक सुगा लागला असू शकते असं वाटतं मला. हो ना तेच टाईट बाटच माहिती होऊन जाते ना. मग काय आता हे कोण होय. अरे काय भाऊ तुमचं काय म्हणलं. तुम्ही कोण जासूस व्हा का बावा. मी थंतो तुकतुके.
संतोष टुकटुके म्हणते का टुकटुके म्हणजे नाही का हो त्याचा त्यालाच माहीत आहे नाही का जाऊ तिकडे बरं बरं ठीक आहे काय काम काय करता म्हणतो तुम्ही हो काम काय करत असतं इथं नाही बा दाई मती हो बकल्या गिकल्या आपणच लागतो नाही गावातल्या हो काही नाही गाई गवाला आपल्या पैसे आहे हो काहून काय झालं साहेब काय झालं म्हणलं या गावात काही झालं का काही नाही झालं आपलं फक्त मला एक सांग आपलं शिवलाल टोयगोडीचं घर विकून जाता येतं का या रस्त्यानं बाबा ठेवला बोले पकला आले होते नाही का हो तिथून जाता येते ना हो तसं सरळ जाता येते हो खंब्याकून जा सापडते आहे घर घर पाहिलेलं आहे फक्त मिळालं बाई या रस्त्याकडून जाते का हं बरोबर पाहतो मी ठीक आहे जा तुम्ही आता इथं कसं जास्त नाक खूप नका डोकायचे जा आपले कामं करा जा बोला हो जातो हो चला बा शिवलाल बोले सांगा लागत नाही का हो याची गाडी राहिलो लवकर पैसे द्या लागत बोला हो चाललो मी घरी चाललो शिवलाल भाऊ हो पया म्हणलं लवकर पया हो तुम्ही बी बबन भाऊ आणि तुम्ही बी काटणार भाऊ हो ते पोलीस आले म्हणलं पोलीस हो तिघ जण हो गाडी आणली गाडी आपला हे नाही का मालतला धुतक्या त्याच्या घरापाशी अबे मग पोलीसची गाडी आली तर मग आम्हाला काय पोहायला लागते हा आम्ही कोण पोहू म्हणलं त्याच्या गोष्टी ऐकणार म्या हो ते म्हणे शिवलाल बोले पकडला लागते म्हणे आपल्याला लवकर उचलायला लागते म्हणे त्याला हो त्याचं घर म्हणे कुठं आहे म्हणे याला त्यांदाच येते का म्हणे बोलून राहिला म्हणजे काय म्हणजे आम्हाला उचलतो म्हणते का असं उचलतो म्हणे का ते हो ना जो मी इतके बिका खोटा सांगू लागलो का मी ऐकलं फुलं ऐकलं ना मला माहिती आहे ना काय आहे ते मग तुम्हाला पकडण्यासाठी आलेत ना ते मग म्हणून तर म्हणलं मला तिच्या घरापाशी विचारले ते शिवलाल बोलतो धल तू तर आहे म्हणे शिवलाल कसं काय म्हणलं हे आपल्याला पकडायला म्हणजे काय कुठले बोलू राहिलं काही हे काही असं लबाडपट्ट नाही हा मी काय म्हणतो घरात चला आपल्या पहिल्या हो घरात पाहू आपण काय करायचं विचार करू हो कारण की एक तर आता घरात लपा लागेल आपल्याला पहिलं तर काही होणार नाही हो तर आता मी सांगतो माझ्या घरची बरोबर काय समजावून सांगायचं ते हां हो पोलीस लोकायला काही सांगायचं नाही म्हणतो बरोबर तू बरोबर बाहेर हँडल करून टाक तसं करत काहीतरी करायला लागेल बरं हो कायसाठी आले आता पाहू आता काय आले काय नाही अंदाज काढा तुम्ही आता तेच म्हणलं आता कायचं प्रकरण काय आहे काही समजायला मार्ग नाही आता जुनं उकीर आहे का आता काही आपण तर काही केलं नाही हां फवारे सुरू आहे सगळं कामं व्यवस्थित सुरू आहे आणि आलं काय आता हे काय आले आता काय सांगा बरं संतो तू जाय म्हणलं इथं थांबू नको आता काय हो जाय आता जा इथं दिसतच नाही अजिबात जाय बरं हो चालू बा हो पायदा म्हणलं बरोबर हो बरोबर पायदा बोला येऊ राहिले ते आता हो बस निघाले होती तू म्हणा चला लवकर चला रे अंदर चला लवकर चल कशा लवकर काय बोलता घरी नाही म्हणते शिवलाल भाऊ घरी नाहीत का खरं सांगा तुम्ही खोटं नका बोलू आता तुम्हाला वाटत असेल तर तलाशी घ्या घराची आता का खोटी बोलून राहिले का मी घरी नाहीत ना ते काशीनाथ भाऊ बबन भाऊ आमच्या घरचे बा तिघे जण गेलेत ना ते पंढरपूरले मग काय परवा दिवशीच गेले तर आता उद्या येतील ते हो उद्या बहुतेक संध्याकाळी येते म्हणे असं म्हणे 12 गिरत झाल्या काय म्हणतो काय सर गावात गेलं का गावाला म्हणा जेवढे ढाब्यात दिसले तेवढे सगळे गायबच आहेत नाही हाय आपला शेख बरोबर आहे नाही का 100% चाचा भतीजा आणि याईनं मिळून काहीतरी कार्यक्रम बसवलेला आहे आता नक्की झालं 100%. बरं ठीक आहे ना काही हरकत नाही पाहू उद्या आता येऊ आम्ही काही हरकत नाही हो आले की आम्हाला फोन करा तसे आम्ही आता कसं त्याच्या याच्यावरच आहो आणि फोन घेऊन लागत नाही का त्याचा फोन वगैरे त्याला फोन पण ते कसं उचलूनच नाही राहिले एवढे काय झालं तर हो ना लावून राहिले मी पण आता बहुतेक पाणी जास्त असेल तिकडे काय सांगा आता काय नाही तर मग आता काही लागून नाही राहिला पण त्याचा लागते पण उचलत नाही बरं आम्ही करू प्रयत्न काही हरकत नाही ठीक आहे हो बरं चला म्हणलं सांगले साहेब काळा गाडी हो चला येतो मग आम्ही धन्यवाद ना हो गेले ना तेच म्हणलं नाही तर कसं अजून वापस यायची बरोबर पाहिलं तर गेले ना ते गाडीत बसले निघून गेली गाडी हो थांबली ना मी 5 मिनिटं थांबली ना फक्त मला एक सांगा तुम्ही आता काय केलं म्हणलं नवीन हे काय आता हे पोलीस लोक तुम्हाला न्यायसाठी आले आता काय नवीन चुकाटा केला म्हणलं सांगा आता सांग रे बाबा म्हणलं काशीनाथ अरे म्हणलं मी सकाळी दिवस निघाले आम्ही तिघे आता फवारायला चाललो ना फक्त बा ते मानमोळची तू जाय म्हणे म्हणून गेलो तुम्ही दुसरं कुठे गेलो आम्ही सांग बरं तू आता पण मग आले कसे पोलीस हे सांगायला तयार नाही ते पोलीस काय आहे काय नाही तर आम्हाला त्याला फक्त भेटायचं आहे म्हणे नाही म्हणे सोबत म्हणून म्हणलं तुम्ही केलं तरी काहीतरी केलंच पण आपण म्हणलं शिवलाल भाऊ आपण तर काही केलं नाही मग पोलीस आले काय म्हणलं मला नाही समजून राहिलं आपण तर काहीच नाही केलं एवढ्यात आलं लक्षात आता मागचा उकीर होय मागचा उकीर बाहेर काढला म्हणलं हो खादोडेचं काम आहे हो आपल्याला आता या 2-3 दिवसांआधी काय कंदील बुड्याचा निरोप आला नव्हता का मागच्या रविवारची गोष्ट हो म्हणे बा ते जरा सतर्क राहा म्हणे तू ते कंदील बुड्याला म्हणलं म्हणे की पैसे लवकरात लवकर आणून दे नाही तर मग आता शेवटची ॲक्शन घेतो बा मी अरे बाबा हो राजा त्यांनी निरोप दिला आपल्याला नाही का हो आता पहा म्हणून तुम्ही आता काय करतो आता कसं मग आता कसं म्हणलं आता काहीच नाही आता खादोड्याने रिपोर्ट दिला राजा हो आपला कसा 4 लाख रुपये फसवणुकीचा गुन्हा आपल्यावर दाखल झाला हो म्हणून हे आपल्याला उचलायला आले वाटते बहुतेक आता कसं म्हणलं आता येतीलच नाही अजून सकाळी येतीलच आपल्याला पकडायला नाही बा रातच्यानं अजून एखादी चक्कर मारतेच असते रातचे 12-1 वाजता हो आले का बापा आल्यासाठी हो आपल्याला इथून लवकर काढता पाय घ्यायला लागते 2-4 दिवस गायब राहा लागते आपल्याला हो नाही तर काही खरं नाही हे 4 लाख रुपये एक तर भरून देणार नाही तर अंदर जमा होतो आपण बाबा मग जंगलाय ना वावरात जाते देवाच्या खोपडीत रातभर तिथून तिकडे जा पैसे हसन तर ते घेऊन जा संग जराशे 8 दिवशी उचलो का तसंच करावं लागते ते आता कसं जंगलात रामपूरच्या जंगलाकडे निघा लागते भाऊ आपल्याला हो रात्रभर देवताच्या खोपडीत राहू आपण आता थोडा चायसुई पाहायचं आणि बिलकुल तिकडे निघून जरासं तिथं रातभर राहू आणि कुठं जायचं काय जायचं सोचू आपण आणि नंतर आपण करू काय करायचं ते बरं तसं करता मग नाही का बरं ठीक आहे मग आता काही सामान घ्यायला संग नाही का नाही तर मग कसं आता किती दिवस फरार राहा लागते किती नाही काही सांगता येत नाही तर मग 4 लाख सोय लावा लागते नाही 4 लाख कुठून आणतं वावर इकडे भरती नाही होत ना आपली आहेच का आपल्या इकाले काय आहे मग आपल्याला पयास लागते त्याशिवाय पर्याय नाही चला म्हणलं हे बा ते काही बांधून ते असं आपलं उसळ गिसळ आहे का ते बांधून आम्ही वावरातच खातो आता हो चला बाबा या तुम्ही लवकर तयारी ना बरोबर 5-5 जा जरा या मग तुम्ही लवकर देवताच्या खोपडीत ओके
काही पैसे घेतो म्हणलं सांगा हो सकाळी कुठं पाहायला लागतील कुठं नाही चल मग ये लवकर आम्ही होतो पुढे